आपण पाहणार आहोत लास्ट वीक करंट अफेअर्सचा उरलेले 20 MCQs. पहिला आहे, पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन्स आहेत नेपाळ, भारत, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश. पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप. करेक्ट उत्तर आहे भारत. 2026च्या मार्चमध्ये भारतात पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे. मागच्या वर्षीचा पहिला खो खो वर्ल्ड कप पण भारतातच आयोजित करण्यात आला होता आणि पुरुष आणि महिला दोन्ही संघांचं विजेतेपद भारतानं नेपाळला हरवून पटकावलं होतं. महत्वाचा पॉइंट. नंबर 2 प्रश्न आहे, स्टेट लेवल वॉटरशेड महोत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? ऑप्शन्स आहेत त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, तेलंगणा. करेक्ट आन्सर आहे नागालँड. 8 डिसेंबर 2025ला नागालँडमध्ये स्टेट लेवल वॉटरशेड महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. जल जीवन मिशन अंतर्गत सुजलम भारत ॲप डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं? सुजलम भारत ॲपचं उद्घाटन नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, CR पाटील, शिवराजसिंह चौहान. आणि करेक्ट उत्तर आहे CR पाटील. CR पाटील यांच्या हस्ते, केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत CR पाटील, त्यांच्या हस्ते सुजलम भारत ॲपचं उद्घाटन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, गुगलच्या AI इन्फ्रास्ट्रक्चरच्या चीफ टेक्नॉलॉजिस्ट पदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे? गुगलचे AI इन्फ्रास्ट्रक्चरचे पहिले चीफ टेक्नॉलॉजिस्ट. ऑप्शन्स आहेत अमीन वहदत, सुंदर पिचाई, अमर सुब्रमण्यम. यापैकी एकही नाही. करेक्ट उत्तर आहे अमीन वहदत. अमीन वहदत यांची गुगलच्या AI इन्फ्रास्ट्रक्चरच्या चीफ टेक्नॉलॉजिस्ट पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पद निर्माण करण्यात आलं आहे गुगलकडून. 5वा प्रश्न आहे, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला आहे? चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025. ऑप्शन्स आहेत डॉक्टर माधव गाडगीळ, IAS सुप्रिया साहू, अदिती तटकरी आणि किरण बेदी. तर करेक्ट उत्तर आहे IAS सुप्रिया साहू. तामिळनाडूच्या पर्यावरण खात्याच्या मुख्य सचिव सुप्रिया साहू, त्यांना मिळाला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 पुरस्कार. प्रश्न क्रमांक 6 आहे, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत डिसेंबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत मराठा मिलिटरी लँडस्केप, दिवाळी सण, गुढीपाडवा सण आणि पश्चिम घाट. तर युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत डिसेंबर 2025 मध्ये दिवाळी सणाचा समावेश करण्यात आलाय. ही जी बैठक होती युनेस्कोची ती नवी दिल्लीमध्ये 20वी बैठक झाली नवी दिल्ली भारतामध्ये. त्यात दिवाळीचा समावेश करण्यात आलाय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतामधील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस खालीलपैकी कुठे स्थापन करण्यात आलं आहे? जेनझी पोस्ट ऑफिस भारतातलं पहिलं. IIT दिल्ली, IIT रूरकेला, IIT मुंबई आणि यापैकी एकही नाही. करेक्ट आन्सर आहे IIT दिल्ली. भारतातलं पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस IIT दिल्लीमध्ये. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, रेड सी फिल्म फेस्टिवलचा गोल्डन ग्लोब्स होरायझन अवॉर्ड 2025 कोणत्या भारतीय अभिनेत्रीला जाहीर झाला आहे? रेड सी फिल्म फेस्टिवलचा गोल्डन ग्लोब्स होरायझन अवॉर्ड. ऑप्शन्स आहेत रवीना टंडन, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर. तर करेक्ट उत्तर आहे आलिया भट्ट. आलिया भट्टला गोल्डन ग्लोब्स होरायझन अवॉर्ड 2025 मिळालाय. तर रवीना टंडनला पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर 2025 मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, टाइम मासिकाचा टाइम पर्सन ऑफ द इयर 2025 कोणाला देण्यात आला आहे? खूप IMP प्रश्न आहेत, नेहमी MPSC आणि सरळ सेवेला विचारण्यासारखा. टाइम मासिकाचा टाइम पर्सन ऑफ द इयर 2025. ऑप्शन्स आहेत डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी, आर्किटेक्ट ऑफ AI आणि एलॉन मस्क. करेक्ट उत्तर आहे आर्किटेक्ट ऑफ AI. आर्किटेक्ट ऑफ AI ला टाइम पर्सन ऑफ द इयर 2025 देण्यात आला आहे. 10वा प्रश्न आहे, ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप अंडर-21 जर्मनीनं विक्रमी 8व्यांदा जिंकला. खालीलपैकी कोणत्या संघाला अंतिम सामन्यात जर्मनीनं हरवलं? ऑप्शन्स आहेत भारत, स्पेन, जपान, इटली. आणि करेक्ट उत्तर आहे स्पेन. स्पेनचा पेनल्टी शूटआउट मध्ये 3-2 हरवून जर्मनीनं विक्रमी 8व्यांदा ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतानं 2दा जिंकलाय 2001 आणि 2016 मध्ये.
11वा प्रश्न आहे, अंडर 19 आशिया कप क्रिकेट स्पर्धा कुठे खेळवली जात आहे? 12 ते 21 डिसेंबर मध्ये होणारी. श्रीलंका, अरेबिया, सौदी अरेबिया, कतार आणि युएई. करेक्ट उत्तर आहे युएई. युएई मध्ये होते अंडर 19 आशिया कप क्रिकेट स्पर्धा. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, भारताचं पहिलं स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलं आहे? भारताचं पहिलं स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज अहमदाबाद, पुणे, वाराणसी, उज्जैन आणि करेक्ट उत्तर आहे वाराणसी. वाराणसीमध्ये भारताचं पहिलं स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज फेरी सुरू करण्यात आली आहे, ज्याचं उद्घाटन केलं होतं सर्वानंद सोनोवाल यांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, कोलकाता शहरामध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचा किती उंचीचा लोह धातूचा पुतळा उभारण्यात आलाय? 70 फूट, 90, 50 फूट, 105 फूट. करेक्ट उत्तर आहे 70 फूट. लिओनल मेस्सीचा कोलकाता शहरामध्ये पुतळा, लोह धातूचा पुतळा, 70 फूट उंचीचा. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, कोपरा जलाशय खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिली रामसर साईट ठरली आहे? झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि करेक्ट उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगडमधील पहिली रामसर साईट ठरली कोपरा जलाशय. महाराष्ट्रामध्ये नांदूर मधमेश्वर आहे, लोणार आहे, तर छत्तीसगड मधलं पहिलं कोपरा जलाशय. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळानं 2027 मध्ये 16वी जनगणना करणार असल्याचा प्रस्ताव पारित केला. त्यात किती कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली? खूप फॅक्च्युअल आहे पण IMP आहे. 11,718 कोटी, 12,724 कोटी, 13,599 कोटी. करेक्ट उत्तर आहे 11,718 कोटी, 18.24 कोटी एवढा आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, पहिला फिफा शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलाय? ऑप्शन्स दलाई लामा, कैलास सत्यार्थी, डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन आणि करेक्ट उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार देण्यात आलाय. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर, 6 डिसेंबर, 11 डिसेंबर, 14 डिसेंबर. करेक्ट उत्तर आहे 1 डिसेंबर. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, भारतातील पहिलं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ कोणतं? ऑप्शन्स आहेत मुंबई विमानतळ, दिल्ली विमानतळ, कोची विमानतळ आणि हैदराबाद विमानतळ. करेक्ट उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली. भारतातील पहिलं वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, हेरॉन MK2 खरेदीसाठी भारतानं कोणत्या देशासोबत करार केला आहे? फ्रान्स, इस्रायल, रशिया, अमेरिका. करेक्ट उत्तर आहे इस्रायल. इस्रायलचं हेरॉन MK2 जे भारतानं ऑलरेडी ऑपरेशन सिंदूरमध्ये यूज केलं होतं. त्यानंतर 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा 2025 कोणी जिंकली? बेल्जियम, भारत, जपान, स्वित्झर्लंड. तर बेल्जियमनं जिंकले, भारताला हरवले फायनलमध्ये 1-0 आणि पहिली सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा बेल्जियमनं जिंकली आहे.